ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा दुकानदारांना फटका बसलाय। जांभळी नाका परिसरामध्ये पाणी साचलंय। अनेक दुकानांमध्ये त्यामुळे पावसाचं हे पाणी शिरलेलं आहे। ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस आहे, दुकानदारांना मोठा फटका बसलाय। सर्वसामान्यांना रस्त्यावरून चालता येणं शक्य नाहीये, तर दुकानदारांना सुद्धा मोठा आर्थिक भूदंड पावसामुळे हा सोसावा लागतोय। जांभळी नाका परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय, दुकानदारांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। 3 दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यानंतर आता सकाळी देखील आपण पाहिलं तर अति मुसळधार पावसाचा इशारा ठाणे शहरामध्ये असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये जो वर्तवलेला आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर ठाणे शहरातील अनेक सखल भागामध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सध्या मी आहे ठाणे मार्केट या परिसरामध्ये। या ठिकाणी अति महत्वाची म्हणजे अनेक दुकानं आहेत आणि या दुकानांच्या आतमध्ये देखील आता पाणी साचायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं तर अनेक दुकानांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आणि दुकानदारांचं मोठं नुकसान या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। त्याचमुळे आता येणाऱ्या काळामध्ये ठाणे स्थिती ही देखील बदलण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। ठाणे शहरातील हे एक दुकान आहे आणि या मार्केट परिसरामधील या दुकानामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी एकंदरीत साचायला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत दुकानदार या ठिकाणी। सर, काय सांगाल, दरवर्षी अशा प्रकारची स्थिती असते? दरवर्षी पावसाळा आलं की मार्केट परिसरामध्ये पाणी भरते, आत्ताची काय स्थिती नेमकी? आम्ही एवढे वर्ष झाले कंप्लेंट करून करून थकलोय। जी मेन प्रॉब्लेम आहे तो आतली जी गटर आहे त्याला रिपेअरच नाही करत आणि सफाई पण होत नाही। सफाई करणार ती फक्त स्क्वेअर वरनं वरच्या पूर्ण कचरा काढणार, पण जो मधला पोर्शन मध्ये जो कचरा जाम झालाय तो ते लोक काढतच नाहीये आणि तो निघणार पण नाही। जिथपर्यंत वरनं खोदून पूर्ण रोड नवीन बनवणार नाही तिथपर्यंत ते प्रॉब्लेम कधी आयुष्यात सॉल्व्ह होणार नाही। प्रत्येक वर्षी 10 मिनिटं पाऊस पडला नाही का पाणी भरतं। हा आमच्या या रोडचा पूर्ण प्रॉब्लेम ना, ते एवढे वर्ष झाले। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।